परफेक्ट बेकरीवाला हा चोको लावा केक एवढा यम्मी आणि टेस्टी झाला होता ना. तुम्ही जर खाऊन बघितलात ना, तुम्हाला अगदी वाटणारच नाही हा घरी बनवलेला आहे. अगदी सेम टू सेम मला असं वाटत होतं माझ्या इथला मी मॉन्जिनीजमधलाच लावा केक आणलेला आहे. एवढा परफेक्ट आणि खायला एकदम टेस्टी बनला होता, सुपर बनला होता. मला तर खूपच आवडला. पण याच्यामध्ये बनवताना ना एकच गडबड झाली होती. ती तुम्हाला पुढे काय मिस्टेक झाली माझी तुम्हाला कळणारच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. शेवटी तुम्हाला ती मिस्टेक मी सांगणारच आहे. बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात, हार्डली 15 ते 20 मिनिट लागतात फक्त बनवण्याकरता. तर आपल्याला इथे कोणतंही डार्क चॉकलेट चांगल्या कंपनीचं आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. मी 150 ग्राम चॉकलेट कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बटर घातलेलं आहे आणि दूधसुद्धा साधारण एकदम 3 ते 4 चमचे दूध घातलेले आहे. त्याला डबल बॉयलर मेथडने बघा इथे मी मेल्ट करून घेतलेलं आहे. आता याला आपण 3 ते 4 मिनटं लागतात याला मेल्ट होण्यासाठी. आता हाच आपल्याला तो लावासाठी यूज करायचा आहे. आता बघा याला मी 3 ते 4 मिनटात रेडी केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे ते बाजूला ठेवून द्यायचं. तुम्हाला हवं तर याला तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण त्याची गरज वाटत नाही मला. आता यामध्ये बघा आपण पेस्टसाठी आपल्याला इथे बॅटर तयार करायचे. त्यासाठी इथे मी ओरिओ केक ओरिओचा बिस्किट वापरलेला आहे. मी कोणत्याही चॉकलेटचा फ्लेवरचा तुम्ही बिस्किट घेऊ शकता. त्यामध्ये मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 चमचे कोको पावडर वापरलेले आहे. लूजवाली कोको पावडर वापरली आहे मी. त्याने खूप लूजवाल्या कोको पावडरमध्ये खूप फ्लेवर छान असतो, म्हणजे कलर डार्क असतो. आणि त्यामध्ये सोबत मी 3 टेबलस्पून शुगर घातलेले आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा. आणि आता बघा हे बॅटर तयार केलेलं आहे छानपैकी. पावडर याची फाईन पेस्ट तयार केली. एकदम फाईन नाही करायची आपल्याला, थोडीशी जाडसर ठेवायची आहे, हलकी जाडसर ठेवायची आहे. आता पहा इथे छान बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये बघा याला आपण आपल्या ब्लेंडर असतो ना किंवा विस्करने विस्क करून घ्यायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायची. आता यामध्येच आपल्याला सावधपणे एकदम हळूवारपणे ही प्रोसेस करायची आहे. थोडं थोडं दूध घालायचं आहे आपल्याला, एकदम थोडं थोडं, आणि छान मिसळत राहायचं आहे. एअर बबल्स राहू नयेत म्हणून थोडं थोडं टाकूनच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच मी थोडं मध्ये पाणीसुद्धा ॲड करत राहिलेली आहे. पाण्याने सुद्धा कन्सिस्टन्सी बॅलन्स झाली पाहिजे म्हणून थोडंसं पाणीसुद्धा घाला. बघा छान या बॅटरला आपल्याला एकदम स्मूथ फाईन पेस्ट करायची आहे. जोपर्यंत हे फ्लफी होत नाही, जोपर्यंत हलकं होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. थोडी मी यामध्ये पुन्हा कोको पावडर ॲड केलेली आहे, 1 चमचाभर होईल एवढी. आणि त्यासोबतच मी पुन्हा यामध्ये आता बघा ह्याचं पीठ टाकलेलं आहे, मैद्याचं पीठ टाकलेलं आहे 4 चमचे. मैदा घातलं तरी खूप छान येतो. नुसतंच बिस्किटं वापरू नका, सोबत मैदासुद्धा यूज करा. आपल्याला जर दुकानसारखा सेम टू सेम टेस्ट हवी असेल तर मैदा हा घालावाच लागतो. आणि त्यासोबतच बघा मी दूध आणि पाणीसुद्धा ॲड केलं आहे, कारण आपण इथे मैदा आणि गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. तर कन्सिस्टन्सी बॅलन्सिंगसाठी आपल्याला हे ॲड करावंच लागणार. आता या पद्धतीने बघा इथे मी पेस्ट तयार केलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. मी याला साधारण 2 ते 3 मिनटं असंच विस्करने हलवत राहिले. 2 ते 3 मिनटानंतर एकदम छान फ्लफी झालेलं आहे माझं बॅटर जे आहेत. एकदम असं हलकं फुलकं झालं पाहिजे असं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे पहा. आता यांना आपण कप मोल्डमध्ये ट्रान्सफर करूया. तुम्हाला ॲल्युमिनियमचे कप मोल्ड भेटतात ना, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा घरी तुमच्याकडे स्टीलचे बाउल असतील किंवा दुसरे बाउल असतील त्यामध्ये सुद्धा करू शकता. फक्त प्लास्टिकचे यूज करू नका. माझ्याकडे असे ग्लासचे बाउल आहेत, त्याच्यामध्ये मी हे लावा केक टाकलेला आहे. आता बघा मी इथे कढईसुद्धा प्रीहीट करून ठेवली होती आधीच. आणि आता इथे कपमध्ये आपण चॉकलेट भरूया. जो आपली पेस्ट होती ना ती आपली पहिली घालायची आहे. त्यानंतर आपण जो लिक्विड चॉकलेट केला होता तो घालून देऊया. मध्ये भरपूर सारा चॉकलेट टाका, त्याने आपला खूप छान लावा बाहेर येतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती ती पेस्ट घालायची आहे. बघा आता इथे मिस्टेक काय झाली होती, मी जी मिस्टेक बोलली तुम्हाला, तर इथे मी 2 कपमधून खूप जास्तीचंच बॅटर भरलं होतं कपमध्ये. तर ते असं करू नका अजिबात. बघा इथे तुम्हाला दिसेल माझी काय मिस्टेक झाली. आणि एका कपमध्ये मी बरोबर भरलं होतं. अर्धेच कप भरायच्यात आपल्याला, कारण ते नंतर वरती फुगून वरती येतात वाफेने. आता इथे माझे 2 जे कप आहेत ना ते पूर्णपणे लावा जो आहे त्यातला बाहेर येऊन कढईमध्ये पडला होता. बघा इथे दिसतंय तुम्हाला. पण अगदी टेस्ट दुकानपेक्षाही भारी, खूपच छान झाला होता. मला तर खूपच आवडला. तुम्ही नक्की ट्राय करा. दुकानातून आणणार नाही तुम्ही कधी. बघा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एकदम यम्मी लागत होता, कमाल टेस्ट लागत होती. एकदा जरूर ट्राय करा. कशी वाटली रेसिपी, आहे की नाही सोपी?
तर चला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय, एन्जॉय.